मम्मी मम्मी अगं लईच मोठं झालं का ग प्रकरण? जेवढं मोठं प्रकरण तेवढा मोठा अपमान. उद्या की किती मोठं व्हायचंय ते आपल्याला बरंच आहे की. अगं पण डायरेक्ट पोलीस असं अटक करत्याल असं वाटलंच नव्हतं ग. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो बघ नंदुडे. आपण आपलं जेवढं घावतंय तेवढं झोडीत घ्यायचं. सकाळ सकाळ आम्ही लई घाबरलो होतो बघ. आम्हासनी वाटलं पोलीस आता आमच्या खोलीची समती झडती घेणार आणि समजा वस्तू जप्त करणार. अगं तुझ्या खोलीची झडती घ्यायचा काय संबंध? अगं वाटलं का आम्हासनी तसं फक्त. लई घाबरलीस म्हणजे लई काय काय दाबून ठेवलंयस मन की खोलीत. तुला काय करायचंय त्याचं ते आमचं आम्ही बघतो. तुझ्या अपमानाचं उत्तर निघायलंय का नाही तेवढं फक्त सांग. निघतंय निघतंय मला लई खुशी झाली बघ. पोलीस स्टेशनात नेताना तुझ्या सासऱ्याचं तोंड बघ आणि मनावर कसं थंडगार बर्फ ठेवल्यागत झालं बघ. आम्ही घरातून निघतानाच तेवढं बघितलं बघ. तू जरा टीव्ही बघत जा ग. बघ सारखं सारखं धावत्या टीव्हीवर. घरातून पोलिसांनी कसं बाहेर काढलं गाडीत कसं बसले समजा दाखवत्यात. मला बाहेर काढलं त्याच्या 100 पट अपमान झालाय बघ तुझ्या सासऱ्याचा. पण मम्मी उद्या उठून खरंच आमच्या खोलीची झडती घेणार नाहीत ना पोलीस? खोडी आहेस काय ग तू? घोटाळा केलाय तुझ्या सासऱ्यानं. तुझ्या खोलीची कशाला झडती घेतील? उगा बावळटपणा करायचा सोड आणि घरात काळजीचं नाटक कर. तुझा खडूस सासरा नाही तर घराचा ताबा घे. आम्ही काय ताबा घेणार? मामांजी जाताना समजा थोरला थोरलीच्या हातात घेऊन गेल्या. पार जळला तरी पीळ जात नाही बघ म्हाताऱ्याचा. आमचं तर का नाही टाळकत सटकलंय बघ मम्मी. जाऊ दे घर आज ना उद्या ताब्यात येईलच तुझ्या. आता जरा खुश हो की ग. तुझी मम्मी किती खुश आहे बघ. उड्या मारू वाटायला लागलाय बघ मला. अगं मग मार की. तुला काय कुणाचं भ्या आहे भय? नंदुडे तुझा सासरा जेलात तेव्हा आता मंत्रीपद गेलंच की. आता तुझ्या पप्पांशिवाय दुसऱ्या कोणाला मिळणार? होय खरं. पण पप्पा नेमकं विरोधी पक्षात. नाही तर तेच मंत्री झाला असतं बघ मम्मी. त्यासनी येऊ दे दौऱ्यावर ना. आलं की पक्षच बदलायला सांगती. हाय काय नाही काय? वय 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 सांगच. यांच्या नाकावर टिचून आमचं पप्पा मंत्री झालं पाहिजेत बघ. हे नंदुडे काय करतीयस ग? खरं काय नाही बघ. लई कटाळा आलाय आम्हासनी. आईस्क्रीम खायला जाऊया काय? बोलवू काय गाडी? अगं काय बोलायल्यास मम्मी? आता तूच म्हणल्यास ना ग काळजीचं नाटक कर. आता ते नाटक करायचं का आईस्क्रीम खायला यायचं आम्ही? ते केलं तरच पुढे जाऊन तू मालकीन बनणार. बरं ठेवू काय फोन? ठेव ठेव. मला बी जेलातला सासरा बघायचाय तुझा. होय वय मम्मी. हा वय. चंदे हा कशी दावायची ग काळजी? खरं आमचा सासरा म्हणजे लई भला माणूस. काय होत बसलं ग चंदे? जमतंय? वकील साहेब तो म्हणलं त्यांनी बी टीव्हीवर बातमी बघितल्या. मी हाय तसे. अंजली बाबा अंजली हे अचानक असं कसं झालं? साहेबांसारख्या देव माणसावर हे असले आरोप? आम्हाला तेच कळत नाही. आबांवर असे कसे काय आरोप करू शकतात हे लोक? फार चुकीचं आहे हे. यावर आपण आवाज उठवला पाहिजे. माझा तर अजून विश्वासच बसत नाही यावर. आम्ही आबांना कसं सोडवायचं याचाच विचार करतो. सगळ्यात अगोदर त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं पाहिजे. होय. साहेब या नमस्कार. या वकील साहेब. राधाताई जरा पाणी घेऊन या. बसा. बोला आता काय करायचं? नाही तुम्ही फार काळजी करू नका. खरं तर आपण अटकपूर्व जामिनाची पूर्वतयारी करायला पाहिजे होती. हो पण गोष्टी इतक्या पटापट घडत गेल्या ना. आणि अटक होईल असं तर आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आबांनी राजीनामा दिल्यानंतर तर सगळंच बदललं. नाही
राजीनामा दिला नसताना तरी सुद्धा हे झालं असतं. असो, आता आपण पुढे काय करतो हे फार महत्वाचं आहे. साहेबांवर झालेले सगळे आरोप खोटे आहेत हे मला माहिती आहे. हा फक्त कोर्टात सिद्ध करणं एवढंच करायचं आपल्याला. नाही ते झालंच म्हणा, पण आधी आबासनी बाहेर काढायचं होतं. होय, जामिनाची तयारी मी करतोयच आणि जामीन मिळवायला काय अडचण होणार नाही. आवश्यक ती कागदपत्र मी करायला आजच घेतोय. साहेब काय बी करा, पर साहेबासनी घेऊन या. तुम्ही काळजी करू नका. 24 तासामध्ये पोलीस हजर करतील त्यांना कोर्टात. आणि एकदा का कोर्टात केस उभी राहिली ना की जामीन मिळवायला अगदी सोपं आहे. हा, त्यासाठी मात्र आपल्याला खूप तयारी करावी लागेल अगोदर. चालते. हा, पण त्यासाठी साहेबांची सही लागेल वकीलपत्रावर. तुम्ही म्हणशील तसं समजा करू. चला. चला. सर चहा पाणी राहिलं. राधाताई राहू द्या. ते आता साहेब आल्यानंतरच त्यांच्या सोबतच काय. चला. अंजली, माझा जीव लई घाबरा व्हायला लागलाय बघ. काळजी करू नका, फक्त आजचा दिवस कसा तरी काढू. उद्या आबा नक्की येते. देव करू आणि असंच घडो बघ. देवा सोडव रे बाबा ह्या संकटातनं. घ्या साहेब, चहा घ्या. मी जेव्हा नुकतंच जॉईन झालो होतो ना, तेव्हा माझी ड्युटी तुमच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेरच होती. येणारी जाणारी माणसं तुमच्या कामाचं कौतुक करायचे. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाकडे माझी ड्युटी आहे, मलाही मस्त वाटायचं. मी ओळखलं होतं, पण कर्तव्य करताना वैयक्तिक ओळख दाखवणं बरोबर दिसलं नसतं म्हणून गप राहिलो. मलाही थोडं जडच गेलं तुमच्यासारख्या प्रामाणिक नेत्याला अटक करताना, पण माझा नाईलाज होता साहेब. अहो, समजू शकतो आम्ही. कर्तव्य तिथे कर्तव्य, त्यात काय वाईट वाटायचं कारण नाही. पण मला एक कळत नाही साहेब, तुम्ही तर एकही रुपया घेतला नाही, पण मग तुमच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल कशा होत आहेत? आज तर 4 केसेस झालेत. म्हणजे हा विरोधकांचा डाव आहे? नाही, विरोधक याचं भांडवल करतील, पण अशा खोट्या केसेस टाकणार नाही. त्या पण एवढ्या मोठ्या संख्येनं. भ्रष्टाचार झालाय, नोकरी लावतो म्हणून पैसे खाल्ले ते नक्की. हो, पण साहेब तुम्ही विनाकारण अडकलात यात. पण ज्यांनी पैसे खाल्ले त्यांनी अत्यंत हुशारीने खाल्ले. पण साहेब, जर आमच्याकडे तपास आला ना, तर असा तपास करू की त्याला शोधून मात्र नक्कीच काढू. आबा, वकील साहेबांनी घेऊन आला. होय होय. हा, नमस्कार. नमस्कार. काय वकील साहेब, कधी होतं आमचं जामीन? नाही, मला साहेब म्हणू नका साहेब. त्याचा मान त्याला द्यायलाच पाहिजे. बरं, मी हे वकीलपत्र तयार केले, त्याच्यावर तुमच्या सह्या हव्यात आणि जामिनाची सगळी पूर्तता केली आहे. तुम्हाला लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतोय मी. वकील साहेब, आबा लवकरात लवकर बाहेर निघालं पाहिजे बघा. हे पेपर्स झालं की आपण निघू. नाही, आधी वकीलपत्र कोर्टात सादर करावं लागणार आणि मगच जामिनाची पूर्तता होणार. आणि कोर्टाची वेळ तर संपली आहे, तेव्हा आता उद्याशिवाय पर्याय नाही. आजचा दिवस साहेबांना इथंच थांबावं लागणार आहे. हरकत नाही. अहो, पण रातच्याला कोर्ट उठून जामीन करतात की माणसं. होय, ते तसं अत्यंत महत्वाचं असेल ना तरच होतं. अहो, म्हणजे आबा अडकून राहणार हे महत्वाचं नाही. वय सूरज, आम्ही सांगितलं ना, जे करायचं ते नियमानं. अरे, आजच्या दिवसाचा प्रश्न आहे, आम्ही राहू इथं, काय अडचण नाही. अहो पण आबा, राणा, आमची काळजी करू नको. काय इन्स्पेक्टर साहेब? हो, आमची जुनी ओळख आहे आणि आज रात्रीच्या ड्युटीला सुद्धा मी इथेच आहे. तुम्ही काळजी करू नका, निवांत जा.
जावा, काय घरी समधी वाडा बघत असतील. निघा. बरं आपण निघूया. येतो बरं का साहेब. या. चल. मी सगळी तयारी केली आहे, तुम्ही काय काळजी करू नका. वकील साहेब, आबांना आजच्या आज सोडून जमणार नाही काय? नाही ना, कोर्टाची वेळ निघून गेली हो. नाही म्हणजे उद्या पोलीस साहेबांना कोर्टात हजर करतील ना, तेव्हा जामिनासाठी आपण अर्ज करू, होऊन जाईल. म्हणजे आबा आजची रात्र जेलमध्ये असणार? हा, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. पण होऊन जाईल, होऊन जाईल. ए सूरज, काका तुम्ही बघ, तुम्ही आलो. हा, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. असलं कसलं नियम तयार केल्यात? असं असतं बे कुठं? सूरज, आबांनी सांगितलं नियमानं करू, तर नियमानच जाऊ. तू काही काळजी करू नकोस. आबासनी आतमध्ये काय वाटत असेल? कसं तरी व्हायलंय रे. असं वाटतं जेल फोडून आबासनी बाहेर काढू. नाही दादा, हे बघ, आबासने अजिबात पटणार नाही. तो वकील म्हणतोय तसं उद्या पत्र थांबूया. हं? उद्या घेऊन जाऊ आबासने. तू चिडचिड करू नकोस. मला कळतंय रे की चिडचिड करून काय होणार नाही. अरे पण मी तरी काय करू? पोरानो, साहेबांना काही बी होणार नाही. त्यांनी काही पाप केलेलं नाही. तुम्ही घाबरू नका. इकडनं जाऊच नाही असं वाटते बसून. हा बसण्यात काय वाटत असेल? तुम्ही कायद्याने काय करायला लागते ते करा. साहेबांची अजिबात काळजी करू नका. मी आहे ना इथं. साहेबांनी कसलीच कमी पडू देणार नाही. तुम्ही जावा घरी. बसवांना तुमचं उपकार. उपकाराची भाषा करू नका. साहेबांच्या संग आजपर्यंत मी सावलीत राहिलो, इथनं पुढे मी राहीन. तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही जावा आणि साहेबांना सोडवून आणायची तयारी करा. त्याचं काय माहित नाही बसवांना, पण आपण लईच मोठी जबाबदारी टाकली. जबाबदारी तुम्ही दोघं पार पाडशील. जावा, तुम्ही साहेबांना सोडवून आणा. होय, हा बसने लवकरात लवकर सोडवायला पाहिजे. बसवांना आम्ही दोघंही जबाबदारी पार पाडणार म्हणजे पाडणार. वहिनी, काय हुडकालाय? आबा त्यांच्या दिवसभराच्या सगळ्या कामांच्या नोंदी आणि पेपर जपून ठेवायचे. आता एवढं सगळं झालंय म्हणल्यावर काही ना काही नक्की सापडेल. हा हा, बघा. काहीच कसं नाही सापडते. वहिनी, साहेबांनी पैसे खाल्लेलेच नाहीत, मग कसं काय सापडेल? ही तीच लिस्ट आहे. यावर आबांनी सहीच नाही केली आहे. म्हणजे कुणीतरी आबांची खोटी सही केली आणि लिस्ट पब्लिश केली आणि मग नंतर मागे घेतली. वहिनी, ही समजी कागदपत्रांची सह्यांची कामं ते जो नळे बघत होते ना? हो, मी त्यासाठीच तुम्हाला बोलवलं. तुम्ही जरा जोंधळ्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलवून आणता. काय निरोप द्यायचा का त्यासनी? नाही नाही, त्यांना फक्त म्हणा वाड्यावर बोलवले. हा चालतंय.
मी आता जातो आणि सांगतो त्यासनी. हो. आलोच. गोदाक्का साहेब कधी सुटून येतील व? राणा आणि सूरज त्याच कामात आहेत. लवकर यावं म्हणजे झालं. खुणाची तर नजरच लागली बघा या घराला. आम्हासनी तर का नाही कळणच झालंय आम्ही या घरात का राहतोय. कुठल्या जन्माचं पाप म्हणून आम्ही या घरात आलो कुणास ठाव. अहो ताईसाहेब जरा गप राहावा की. आधीच न जेवल्यानं अशक्तपणा आलाय, आता अजून बोलून अशक्तपणा आणू नका. वय वय वय. आता काय भांडी खरवडून खायची काय आम्ही? नाही गोदाक्का, मारायचंच असेल तर सरळ सुरा फिरवा गळ्यावर. हे असं उपाशी ठेवून ठेवून कशाला मारायला सा? वहिनी साहेब काय बोलताय साहेब? काय चुकीचं बोलतोय आम्ही? का केलं नाही जेवण अजून? अहो ते मी चंदे, ते सुतकत चूल बंद ठेवत्यात हे माहिती होतं बघा मासनी. आपल्याकडे कोण गेलंय काय आज? वहिनी साहेब वहिनी साहेब काय लावलंय हो? जेवण का नाही केलं अजून? अहो ताईसाहेब लई बी बोलत बसू नका. आधीच भुकीनं जीव कासावी झालाय. घेरी बिरी आली तर तुम्हासनी. ऐक चंदे, ताईसाहेब इकडे इकडे उभी राहा. इकडे कोपऱ्यात इथे थांब. हा शांत शांत. बघितलं गोदाक्का, अहो काही खाल्लं नाही म्हणून चक्कर आली आमच्या चंदीला. अहो गोदाक्का दुसऱ्याची पोर आहे ती. तिला काही झालं बिलं म्हणजे काय उत्तर देणार आम्ही तिच्या घरला? हिथं उपाशी राहून राहून माणसांचा जीव जायचा टाइम आला आणि या दोन महाराण्या बसल्यात गुलगुल गप्पा हाणत. काय झालं? आल्या काय जाऊ बाई? आमसनी उपाशी मारायचा हुकूम तुम्ही दिलाय काय? म्हणजे नाही म्हणजे मामांजी जाताना तुम्हाला सांगून गेलं हे घर सांभाळा म्हणून. आता हे घर तुम्ही सांभाळताय का उपाशी ठेवून माणसं मारताय ते जरा सांगा बरं. नाही सकाळ धरणं पोटात अन्नाचा एक कण नाही आमच्या. आणि या दोन महाराण्या बसल्यात गुलगुल गप्पा मारत. अहो अशा प्रसंगात जेवण बनवायचं नाही ध्यानात आलं माझ्या. हा नाही बरोबर आहे. स्वतःच गिळून बसल्यावर कस काय ध्यानात इलो गोदाक्का? आणि हिथं बसलोय आम्ही उपाशी मरत. बास. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे वहिनी? तुम्हाला जेवण हवंय ना? मी बनवते. उपकार करतायसा काय आमच्यावर? ही नंदिता कुणाचं बी उपकार घेत नसत्या, ध्यानात ठेवायचं. या घरात आम्ही राहू तर मानानच. ठीक आहे. तुम्हाला तुमचा मान मिळत नाही असं जर का वाटत असेल तर तुम्ही खुशाल तुमच्या माहेरी जाऊ शकता. तुम्हाला कोणी अडवणार नाही. ताईसाहेब मला लई जोराची घेरी आली. ताईसाहेब हे मर का तिकडे तू आता? आम्ही या घरात हे घर आमचंय. आमचा बी अधिकार आहे या घरावर. ज्याला जायचं असेल त्यानं सोडून जावं. आम्ही कुठं बी जाणार नाही. बघू कोण काढतंय ते. ताईसाहेब जरा उपाशी असलं की असं पैसट लागत करतात. तुम्ही हा जेवण बनवा म्हणजे 4 घास खाल्ल्यावर गार होत्यात.